उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, पुणे शहरामध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या फार गंभीर आहे। आपल्या देशातल्या 3-4 शहरांमध्ये ज्या सगळ्यात जास्त ट्रॅफिक जॅमची समस्या असेल त्यामध्ये पुण्याचा नंबर आहे। त्याचा परिणाम असा आहे की ट्रॅफिक जाम असल्यामुळे प्रदूषणाची समस्या देखील गंभीर होत चाललेली आहे। आणि या दृष्टीने पुणे शहराचे जे मुख्य रस्ते आहेत, एक म्हणजे पुणे ते सोलापूर, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते नाशिक आणि पुणे ते मुंबई, या सर्व मार्गांवर आता वाहतुकीचे रेकॉर्ड तुटलेले आहेत। आणि त्यामुळे या ठिकाणी जागा ॲक्विशन रोड वाइंडिंग करण्याकरता जागाही पण उपलब्ध नाही आहे। मला आठवतं ज्यावेळी मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री होतो त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्यावेळी बांधला गेला त्यावेळी वेस्टर्ली बायपास तयार झाला आणि त्यावेळी त्या रस्त्याने 4-5 ठिकाणी पुणे शहरात जोडणारे रस्ते देखील आम्ही MSRDCच्या माध्यमातून त्याचं काम करून घेतलं होतं। पण त्या तुलनेमध्ये आता ट्रॅफिक खूप जास्त झाला असल्यामुळे नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून 3 महत्त्वाच्या प्रकल्पाचं आज भूमिपूजन होत आहे। मला अतिशय आनंद आहे की या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये जी घोषणा मी केली होती आज ती पूर्ण होते आहे, याबद्दल मला अतिशय समाधान आहे। पण त्याचबरोबर विशेष रूपाने आठवण होते आहे की मी त्यावेळचे तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांना आणि देवेंद्रजींना एक विनंती केली होती की हे प्रोजेक्ट करण्याकरता मला महाराष्ट्र सरकारकडनं काही मदत पाहिजे आहे। पहिली मदत ही आहे की हे जे प्रोजेक्ट होणार आहेत या प्रोजेक्टवर जो स्टील आणि सिमेंट वापरला जाईल त्यावरचा जो GST आहे 18%, त्यातला 9% हा भारत सरकारचा आणि 9% महाराष्ट्र सरकारचा आहे। याला तुम्ही एक्झम्प्ट करून द्या। दुसरी विनंती केली होती की या संदर्भात सँड असेल, स्टोन असतील, गिट्टी असेल, ॲग्रिगेट असेल, जे मटेरियल वापरलं जाईल ते मटेरियल वापरण्याकरता तुम्ही मला रॉयल्टी फ्री हे मटेरियल द्या। आणि जर यदाकदाचित रोडमध्ये कुठे जर काही ॲक्विशन करावं लागलं तर ती मदत करा। मला अतिशय समाधान आहे की तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी अनेक वेळा 2-3दा मी स्वतःच आलो होतो, याच्या मिटिंगा घेतल्या, त्याचं फॉलोअप केलं आणि त्यांनी आणि देवेंद्रजींनी त्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधून त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्याचमुळे आजचा हा प्रकल्प आज आपण सुरू करतो आहे। पण आज या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी अजितदादा नाही आहे याची मलाही पण खूप खंत आहे, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता। त्यामुळे विशेष रूपाने त्यांची आठवण मला या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने होते आहे। यातला MSIDC जी आहे यांना हे जे प्रकल्प दिलेले आहेत त्यामध्ये पुणे शिरूर, हडपसर यावत, तळेगाव चाकण शिक्रापूर हे सगळे रस्ते ट्रॅफिक जॅमच्या दृष्टीने अतिशय अडचणीचे आहेत। यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे शिरूर हा 7,515 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे। हडपसर यावत हा 31.65 किलोमीटर हा 5,265 करोडचा आहे आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53.20 किलोमीटर 4,000 कोटी रुपयाचा आहे। आणि म्हणून या तिन्ही प्रकल्पाचं आज या ठिकाणी लगेच कामाला सुरुवात होते आहे। यामुळे निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचं उत्तम काम होणार आहे। एक गोष्ट आहे की एका सिंगल पियरवर अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आम्ही देवेंद्रजींनी मी नागपूरमध्ये केला होता। तो आशियातला पहिला प्रकल्प होता, पण आता आमचा जो रेकॉर्ड होता तो पुणे तोडून पुढे जाणार आहे, ही पण आनंदाची गोष्ट आहे। चांगल्या गोष्टी करता रेकॉर्ड तुटणार असेल तर काही वाईट नाही आहे। या प्रकल्पामध्ये माझी
दीक्षित साहेबांना आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की मधल्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प करण्यामध्ये भारतीय IRC कोडप्रमाणे मेट्रोमध्ये किंवा पुलामध्ये जे आपण 2 पियर उभे करतो त्याचं अंतर जास्तीत जास्त 30 मीटर राहतं. पण मधल्या काळामध्ये आपण या संदर्भात मलेशियानी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्समेंट कॉन्क्रीट, याला UHPFRC म्हणतात. आणि ही आपण स्वीकारली आणि त्यामुळे आता 2 पियरमधलं अंतर हे 120 मीटर होऊ शकतं. म्हणजे त्यातून 3 पियर कमी झाले तर खर्चही कमी होणार आहे. आणि म्हणून या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण आता नागपूरलाही केला आहे. एक मोठा पूल आता बांधून तयार आहे, त्याच्यात 40 ठिकाणी आपण ही टेक्नॉलॉजी वापरली आहे. आणि यामध्ये वरचा जो बीम आहे तो स्टीलच्या ऐवजी स्टील फायबरमध्ये कास्टिंग होतं आणि त्यामुळे त्याची क्वालिटी पण उत्तम आहे. अजून एक विनंती मी करणार आहे की या ठिकाणी एक्सपान्शन जॉईंट्स जे आहेत त्याची अनेक ठिकाणी क्वालिटीच्या बाबतीत तक्रारी आहे. आणि दुसरं, या पुलाच्या खाली बेरिंग्ज असतात, ते रबराचे असतात. आत्ताच आम्ही एक 36 किलोमीटरचा एलिव्हेटेड रोड दिल्ली डेहराडूनच्या याच्यावर दिल्लीतून बांधला, त्याच्यात क्रॅक्स गेल्या. आणि म्हणून आम्ही जेवढे हे रबराचे बेरिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांना मी ब्लॅकलिस्टेड केलेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आता मी एक टेक्निकल कमिटी बसवली आहे, पण वेळ पडली तर बरेच कॉन्ट्रॅक्टर आता मलेशियातून, इटलीतून, कारण तिथल्या रबराची क्वालिटी वेगळी आहे आणि त्यामुळे बेरिंग्स खूप महत्त्वाचे आहे. दुसरं, एक्सपान्शन जॉईंट्समध्येही पण सगळ्या भारतातल्या कंपन्या आता ब्लॅकलिस्टेड केल्या आहेत. त्याची पण तुम्ही चांगले बसवा, जेणेकरून मी आपल्याला आठवण करून देईन की मी महाराष्ट्रात मंत्री असताना JJ हॉस्पिटल टू VT स्टेशन हा एक फ्लायओव्हर बांधला. आज 28 वर्ष झाले. त्या फ्लायओव्हरमध्ये पोटातलं पाणी देखील जात असताना हलत नाही, एवढं चांगलं काम झालेलं आहे. श्रीनिवासन नावाचे कन्सल्टंट होते आणि गॅमन इंडियाने तो बांधला आहे. तेव्हा रोडच्या याच्याबद्दल, कारण हे खरं म्हणजे स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट्स आहेत. एका पिलरवर एक रोड खाली, त्याच्यावर ब्रिज, त्याच्यावर मेट्रो, त्यामुळे हे एकाच पियरवर होणार आहे. त्यामुळे हे आपल्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. आणि याबद्दलचं डिझाईन तयार करत असताना मी दीक्षित साहेबांना विनंती केली होती की L&Tमध्ये व्यंकटरमण नावाचे एक टेक्निकल एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडनं डिझाईन वेट करून घ्या. आणि त्यांच्याकडनं त्यांनी डिझाईन वेट करून घेतलेला आहे. त्यामुळे पुण्यात उत्तम क्वालिटीचे हे प्रकल्प पूर्ण होतील असा मला विश्वास आहे. या संदर्भामध्ये विशेषतः अजून एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हा 15,000 कोटी रुपयाचा आहे. आणि हाही पण याचा DPR प्रगतीत आहे. हाही प्रकल्प आपण महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दिला आहे. आणि यामध्ये पुण्यापासून छत्रपती संभाजीनगरचं डिस्टन्स केवळ 2 तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे शिरूरपासून जर आपण पलीकडे 2 तासात संभाजीनगरला पोहोचलो तर तिथून नागपूर 2.5 ते 3.5 तासात, म्हणजे 4.5-3 तासात नागपूरला जर गेलो तर कदाचित विमानाने जाण्याची गरज पडणार नाही. एक 15 दिवसापूर्वी मी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आणि राजनाथ सिंगांनी कानपूर ते लखनौ आम्ही एक्सप्रेस हायवे बांधला. आणि मला कल्पना होती की इतकं कमी होणार नाही, पण आम्ही जेव्हा उद्घाटन केलं आणि लखनौत येऊन पोहोचलो तर आम्ही 22 मिनिटात कानपूरवरून लखनौला आलो. त्यामुळे मला विश्वास आहे की हा पुणे ते छत्रपती संभाजीनगर देखील प्रकल्प मोठा आहे. आणि दीक्षित साहेब, त्यात काही अडचणी आहेत. आत्ता मुख्यमंत्र्यांशी पण मी बोललो, आपण बसून त्याच्यावर मार्ग काढूया. आणि हाही प्रकल्प दादांच्या वेळी त्यांच्या ह्याच्यात त्यांनी पूर्ण आपल्याला त्याच्यातही ते कन्सेशन दिलेले आहेत. ज्या प्रकल्पाचा उल्लेख आता आदरणीय उपमुख्यमंत्री सुमित्राताईंनी केलेला आहे तो म्हणजे नाशिक फाटा ते खेड हा 30 किलोमीटर आहे. 8,000 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर आहे. तुम्ही म्हणाल तर टेंडरही काढून तयार आहे. उद्या वर्क ऑर्डर आम्ही देऊ शकतो आणि भूमिपूजनही करू शकतो. अडचण एकच आहे की तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही सरकारात आल्यामुळे
कोणीतरी अंडर सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी फाईल फिरत असताना काही ना काही कोंबडे मारतो. त्याच्या फायनान्सवाल्यांनी कॅबिनेट जायच्या वेळी एक कोंबडा मारून ठेवला आहे केंद्राच्या कॅबिनेटमध्ये आणि त्यांनी लिहिलं आहे की 100% लँड ॲक्विजिशन झाल्याशिवाय अपॉइंटमेंट डेट देता येणार नाही. आणि हे लँड ॲक्विजिशनचं काम महाराष्ट्र सरकारकडे आहे. देवेंद्रजींनी त्याकरता परवा मीटिंग पण घेतलेली आहे आणि आत्ताच मला कलेक्टर पुणे यांनी सांगितलं आहे की त्यांनी जवळपास पूर्ण काम करत आणलेलं आहे आणि म्हणून 90 कोटीचं फक्त लँड ॲक्विजिशनचं ते आहे. त्यांनी जर केलं तर तुम्ही म्हणाल त्या दिवशी 8 दिवसात 10 दिवसात मी पुन्हा एकदा पुण्याला येईल आणि आपण या कामाचा शुभारंभ करूया. हाही पण प्रकल्प 8,000 कोटी रुपयाचा आहे. त्याचबरोबर वेस्टर्ली बायपासमध्ये पुणे सातारा रोड काही मला माहिती नाही पण काही रोड मला असे शापासारखे मिळालेले आहेत. मुंबई गोवा पुणे सातारा. आता पुणे साताऱ्यामध्ये आपल्याला खूप त्रास झाला याची मला जाणीव आहे. आता तिथला एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर आम्ही बाजूला केला आहे, नवीन रिप्लेसमेंट केलेली आहे आणि 1,600 कोटी रुपयाचे सर्व्हिस रोड आधीच मंजूर केलेले आहेत वेस्टर्ली बायपासचे आणि आता अजून 1,000 कोटी रुपयाचं काम त्या ॲक्सिस बँकेच्याकडनं ते लेटर आल्याबरोबर तेही पण आम्ही सुरू करणार आहे. त्यामुळे पुणे साताऱ्याचं देखील काम प्रगतीपथावर राहील. आणि त्याचबरोबर रावेत ते नरे याच सातारा रोडवर आम्ही जवळपास 6,000 कोटी रुपयाचा 32 किलोमीटर असाच एलिव्हेटेड रोड बांधणार आहे आणि त्याचाही DPR जवळपास तयार झालेला आहे आणि त्याच्याही कामाची लवकरच सुरुवात होईल. पुण्यापासून सातारापर्यंत जात असताना खंबाटकी घाटामध्ये मी बांधकाम मंत्री असताना एकदा महाबळेश्वरला मिटिंगला जात असताना कॅबिनेटच्या मी अडकलो होतो. त्यावेळी किर्लोस्कर कन्सल्टंट त्याचे कन्सल्टंट होते आणि देशपांडे नावाचे आमचे चीफ इंजिनियर होते. तेव्हा मी बराच वेळा टँकर उलटा पडल्यामुळे 8-10 तास त्या रस्त्यावर अडकलो. तर मी लगेच महाबळेश्वरला गेल्यावर सकाळी मिटिंग बोलवली. टिकेकर किंवा टोकेकर काहीतरी किर्लोस्कर कन्सल्टंटचे होते आणि त्यांना मी बोलवून विचारलं की काय अडचण आहे. ते म्हणे प्रोजेक्ट व्हायबल नाही आहे. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही एक काम करा, येण्याकरता एक आणि खालून टनेल असं करा म्हणजे प्रोजेक्ट परवडेल. तसा त्यावेळी तो प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि त्यानंतर एक टनेल आणि वरतून जाण्याचा मार्ग होता. पण नंतर मी राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री झाल्यानंतर तिथे नवीन खंबाटकी घाटात टनेल बांधायला घेतली. पुन्हा तो कॉन्ट्रॅक्टर NCLTत गेला. मग दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडनं काम झालं. परवा मी पालखी मार्गाचं इन्स्पेक्शन करत असताना त्या टनेलमधून आलो. एक टनेल पूर्ण झालेली आहे आणि आता दुसरी टनेल जवळपास पूर्ण होत आलेली आहे. पुढच्या 1.5-2 महिन्यात आपण खंबाटकी घाटाच्या या टनेलचंही पण उद्घाटन करू. पुणे साताऱ्यामध्ये मला वाटतं कराडचा ब्रिज मी सुरू करायची अनुमती दिली होती, तो सुरू झालेला आहे. झालं राजेसाहेब. आता सातारापर्यंत ठीक आहे पण साताऱ्यानंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्टरने गडबड केली आणि आता पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टरला इंटेन्शन ऑफ टर्मिनेशन दिला आहे. मी दिल्लीत गेल्यावर त्याला काढून टाकू कामावर, त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून टाकू आणि आता नवीन टेंडर तयार करायला सांगितलं आहे. त्यामुळे हा रस्ता थोडा फसलेला आहे पण लवकरच दुरुस्त होऊन याचंही काम सुरू होईल याचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. पुणे ते शिरूर जो आहे हा महत्त्वाचा अतिशय सुंदर रस्ता आहे आणि याचं डिझाईन बाबतीत काळजी घेतलेलीच आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मला आनंदाची गोष्ट आहे की पुणे ते मुंबई हा पहिला एक्सप्रेस हायवे देशातला हा बांधण्याची मला संधी मिळाली आणि तो हायवे आता 26 वर्ष झाले. त्याच्यावर अजूनही गड्डे पडत नाहीत आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आम्हाला परवानगी दिली नाही. त्यामुळे मिसिंग लेंथचं काम काही आम्हाला करता आलं नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे ते काम अडलं. ते आवश्यक होतं पण देवेंद्रजींनी आणि महाराष्ट्र सरकारने तेही काम आता पूर्ण केल्यामुळे मिसिंग लिंक पण पूर्ण झालेली आहे. पण त्यामुळे मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो. पण त्याचबरोबर आता आम्ही अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर JNPTकडे जात असताना आम्ही एक पुन्हा नवीन एक्सप्रेस हायवे बांधायला घेतलेला आहे आणि हा जो हायवे आहे हा याच्यातलं पहिलं टेंडर आता आम्ही काढणार आहे. खरं म्हणजे माझी इच्छा आहे की मुंबई ते बंगलोर हे 5 तासात पूर्ण करायचं
आणि त्यामुळे हा जो नवीन हायवे 10,000 कोटीचा आहे, हा पुणे टू मुंबई JNPT प्रेझेंटली हॅज टू पास थ्रू द कंजेस्टेड एरिया ऑफ पनवेल अँड नवी मुंबई. तिथे जाण्याची गरज पडणार नाही. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज टेकन अप द प्रोजेक्ट ऑफ कनेक्टिंग मुंबई पुणे सेक्शन ऑफ NH48 न्यू चौक मुंबई पुणे एक्सप्रेसवे टू खालापूर विथ JNPT मुंबई वाया अटल सेतू. तर हा नवीन एक्सप्रेस हायवे जवळपास जागा 120 मीटर आम्ही विड्थची घेणार आहे आणि हा पुण्याच्या रिंग रोडपर्यंत आणणार आहे. याला पहिल्या पॅकेजच्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 10,000 कोटीचा हा प्रोजेक्ट होईल आणि याचं पहिलं टेंडर आता पहिल्या पॅकेजचं आम्ही काढून याचंही भूमिपूजन पुढल्या 2-3 महिन्यात करायचं ठरवलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री आणि आपण सगळ्यांना आम्ही आमंत्रित करूच. हा प्रोजेक्ट जो आहे हा रायगड डिस्ट्रिक्टमध्ये महत्त्वाचा आहे आणि विशेषतः आपल्या इथे पागोटे JNPT नियर कराल इंटरचेंज हे ठिकाणी जे विलेजेस आहेत दिघोडे, शिरनेर, बारपाडा आणि याचा एंड या हायवेच्या तिथून होणार आहे. त्यामुळे हा त्या ठिकाणी मुंबई गोव्यालाही पण क्रॉस करणार आहे. प्रपोज जो ग्रीनफील्ड हायवे आहे हा अटल सेतूवरून एक्झिस्टिंग पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे याला पॅरलल प्रपोज पुणे बेंगळूर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे. आपण पुण्याच्या रिंग रोडपर्यंत पूर्ण केल्यानंतर या हायवेने संभाजीनगरकडे जाता येईल आणि पुढे बंगलोरकडे जाता येईल. फलटणकडनं पुणे ते फलटण आणि पलीकडे बंगलोर एक्सप्रेस हायवेची पण अलाइनमेंट पक्की झालेली आहे. लवकरच त्यावरही पण मार्ग निघेल. मला अतिशय आनंद आहे की जवळपास या वर्षात NHAIच्या मार्फत पुणे शहर जिल्ह्याकरता साधारणतः 50,000 कोटी रुपयाची कामं ही नक्की सुरुवात होतील आणि पुण्याचं ट्रॅफिक जे खऱ्या अर्थाने डिकंजेशन आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये नक्की या प्रोजेक्टचा उपयोग होईल. मी या निमित्ताने यातून प्रदूषण पण कमी होईल आणि पुण्याकरता खरं म्हणजे हे प्रोजेक्ट खूप वरदान आहे. पण कधी देवेंद्रजींना मला काही अधिकार नाही म्हणायचा, पण काही शहरात आता माणसं कमी आले पाहिजे याचाही विचार केला पाहिजे. कारण असेच पुलं आपण बांधत राहू आणि वस्त्या डेव्हलप होत राहिल्या तर एक दिवस रस्त्याने चालणं मुश्किल होईल. त्यामुळे आता नवी मुंबई झालं तसं नवीन पुरंदरच्या बाजूला वगैरे काही तुम्ही जरूर करा आणि पुरंदरचाही पण तुम्ही आत्ताच जो पालखी मार्ग आहे त्याचं मी पूर्ण निरीक्षण केलं. पहिल्यांदाच मी आपल्या पुरंदरच्या एअरपोर्टची पण माहिती मला मिळाली. त्या स्पॉटवरून मी पुढे गेलो होतो. पालखी मार्ग जवळपास 12,500 कोटीचा आहे आणि त्यातलं बरंचसं काम आता पूर्ण झालेलं आहे. एक पॅकेज थोडंसं आपलं इंदापूर ते बारामती याच्यामध्ये थोड्या अडचणी होत्या, त्या सुटल्या आहेत आणि यामध्ये खूप चांगलं काम आहे. म्हणजे आम्ही 125 तलाव बांधलेले आहेत वॉटर स्टोरेज करता आणि ते मटेरियल रोडमध्ये वापरलं. त्यातलं एक तलाव अजितदादांनी बारामतीच्या हा जो बारामतीचा बायपास आहे त्याच्यावर खूप सुंदर तलाव त्यांनी बांधण्याकरता मदत केली आणि वॉटर कॉन्झर्वेशनचं मोठं काम पालखी मार्गामुळे पण झालं. पालखी मार्गामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ज्या वृक्षांचा उल्लेख होता त्या वृक्षाची लागवड देखील करण्याचा प्रयत्न आमच्या विभागाने केला आहे. एक विनंती माझी मुख्यमंत्र्यांना आहे की जे थांबे आहेत ज्या ठिकाणी पालखी थांबतात त्या जागा ॲक्वायर्ड करून रोड साईड ॲम्युनिटीज म्हणून त्या डेव्हलप करण्याच्या वेळी विषय आला होता. तेव्हा पालखी मार्ग बांधत असताना महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी ही जबाबदारी घेईल असं सरकारने आम्हाला सांगितलं. त्यामुळे त्या ठिकाणी त्याही कामाची सुरुवात लवकरच मुख्यमंत्र्यांकडून झाली. तर पालखी मार्ग देखील एक ऐतिहासिक आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आता आम्ही सगळ्यात पुण्याला मुक्त करणार असा उत्तम कामगिरी करून असेल तर आता दक्षिणेत उत्तरेतला ट्रॅफिक पुण्या मुंबईत येणारच नाही. कारण आमचा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे परवाच मी अहमदाबादपर्यंत हायवेने आलो आणि आता त्या हायवेनंतर सुरतनंतर तो हायवे डायरेक्ट नाशिक, नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर, सोलापूरवरून कर्नूल, कर्नूलवरून त्रिवेंद्रम, कोचीन, हैदराबाद, कन्याकुमारी, चेन्नई पूर्ण दक्षिणेत जायचा रस्ता होणार आहे आणि त्यामुळे दिल्ली ते चेन्नई डिस्टन्स 320 किलोमीटर कमी होणार आहे.
त्यामुळे बंगलोरकडे आणि चेन्नईकडे आणि हैदराबादकडे जाणारा हा उत्तरेतला ट्रॅफिक सुरतवरून मुंबई आणि मुंबईवरून पुणे आणि पुण्यावरून कोल्हापूर सोलापूरवरून जो दक्षिणेत जात होता हा जवळपास 40-45% ट्रॅफिक कमी होईल आणि त्यामुळे पुण्याचं आणि मुंबईचं मोठं कंजेशन कमी होईल असा मला विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये ही सगळी प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये महाराष्ट्र सरकारने खूप सहकार्य केलं, मदत केली आणि म्हणूनच हे प्रकल्प पूर्णत्वाला निश्चितपणे जातील आणि त्याची सुरुवात होते आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा पुण्याच्या जनतेचं या प्रकल्पामुळे पुढचं जीवन अतिशय सुखद आणि सुसह्य होणार आहे. त्या जनतेला मनापासून शुभेच्छा देऊन अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद आदरणीय नितीन गडकरी साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. एक गोष्ट सांगायला विसरलो, तो महत्त्वाचा आहे. माझ्याच काळामध्ये पुणे ते मुंबई हा जुना रस्ता आहे, याच्यावर खूप ॲक्सिडेंट होतात आणि त्यामुळे या रस्त्याला पुण्याच्या मुंबईपासून सुरू करण्याचा ऑलरेडी पनवेलपासून करण्याचा विचार होता, पण तिथल्या लोकप्रतिनिधींनी मागणी केली की ठाण्यापासून तो पलीकडे पनवेलला येतो, तर ठाण्यापासून हा रस्ता पूर्ण पुण्यापर्यंत आणि इकडे त्याचबरोबर हा तळेगावच्या आधी हा इकडे पुण्यापर्यंत सगळे फ्लायओव्हर्स तर आम्ही बांधूच, पण तळेगावच्या आधी त्याला डायरेक्ट शिरूरच्या पलीकडे संभाजीनगर ते पुणे या हायवेला जर जोडता आलं तर मुंबईवरून डायरेक्ट संभाजीनगरला जाणारा मार्ग होईल, तो ठाणे ते संभाजीनगर होईल. त्याकरता या रस्त्याचा आम्ही DPR बनवायला सुरुवात केलेली आहे आणि या 10,000 कोटी रुपयाच्या रोडचं काम याच वर्षात सुरू करू असा विश्वास देतो.